ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, त्यामुळे मित्रांनो सर्वांनी आजच्या व्हिडिओ एक लाईक नक्की करायचे। प्लस आजचा व्हिडिओचा टॉपिक म्हणजे कबूतर जा या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे। व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करायचे। आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक बिटमार्क प्रीसेट आहे, दुसरी शेकी बेक प्रीसेट आहे। तर मित्रांनो, मी ऑलरेडी दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन, ते दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहे। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। तर सिम्पली काय करायचं, आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। प्रीसेट ओपन करून घेतल्याच्या नंतर फक्त आपल्याला प्रीसेटमध्ये सॉन्ग आणि बाकी काय अशा प्रकारे बिट्स लावलेले आहेत। आता काय करायचं, आपल्या बिट्स वाईज जितके आता खूप बिट आहेत त्या बिट वाईज आपल्याला फोटोज ऍड करायचे आहेत। आता जर मी तुम्हाला एक एक फोटो जर दाखवत बसतो तर आपला 100% डेफिनेटली टाइम जाणार आहे। तर मी काय करतो, डायरेक्टली फोटो ऍड करतो आणि फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ही बघा, मी अशा प्रकारे आपले सर्व काय फोटो आहेत ते ऍड केले आहेत, फक्त मी डायरेक्टली ऍड केले त्यामुळे तुम्हाला समजत नसेल। तर आपण जेव्हा फोटो ऍड करतो, एक एक्झाम्पलसाठी सांगतो, तेव्हा फोटोचा रेशो अशा प्रकारे काहीसा असतो, बरोबर ना। तर या फोटोला एकदम बरोबर रेशो मध्ये बसवण्यासाठी काय करायचे, वर आडव्या 3 डॉट असतील बघा, यावरती क्लिक करायचंय आणि इथे एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहे, फिल टू कंपोजिशन एरिया। तर सिम्पली ऑप्शन वरती क्लिक करायचंय, आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशो मध्ये ऍड होऊन जाणार आहे। आणि तुम्ही याच प्रकारे फिल टू कंपोजिशन एरियाच्या मदतीने आपले जे फोटो आहेत ते सर्व फोटो आपल्याला ऍड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे, तर काहीच फोटो खूप आहे त्यामुळे आता ही बघा, तर फोटोज खूप आहेत त्यामुळे फोटो ऍड करा। माझ्याकडे काही फोटो नव्हते म्हणून मी अशा प्रकारे डबल म्हणजे हा एकाच फोटोवरती व्हिडिओ बनवला होता, पण कसं ही जे इथं जास्त इमेजेस लागतात बघा, त्यामुळे थोडे वेगळे टाकलेत, पण त्यामुळे थोडा व्हिडिओ भारी दिसतो। काय करा, तुमच्याकडे 100% जर फोटो असतील वेगळे तर सगळे वेगवेगळ्या फोटोवर व्हिडिओ बनवा, कारण व्हिडिओ खूप भारी दिसतो वेगवेगळ्या फोटोवर। त्यामुळे आता सिम्पल काय करायचं बघा, आपण फोटो जर ऍड केलेला आहे तर काय करायचं, या फोटोला इफेक्ट ऍड करायचं, म्हणजे फोटोला जीव टाकायचा आहे, जिवंत करायचं आहे, बरोबर ना। तर म्हणजे आता फक्त एक आपलं शरीर तयार झालेलं आहे, यामध्ये आपल्याला जीव टाकायचा आहे, ठीक आहे, ओके, समजलं। आता सिम्पली काय करायचं, आपल्याला बॅकला यायचं आपल्या व्हिडिओवरती, सिम्पल म्हणजे सॉरी इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला काही इफेक्ट बघायला मिळणार आहेत। ओके, इफेक्ट बघून घ्या, 1 3 आणि 3 6 इफेक्ट आहेत। 6 इफेक्ट आपल्या सॉरी 7 इफेक्ट असतील बघा, सॉरी मित्रांनो, 7 नाहीत, 4 आणि 3 7 आणि 8 इफेक्ट आहेत, ओव्हरऑल 8 इफेक्ट आहेत। ओके, थोडं मला लक्षात नाही आलं अशा प्रकारे बघितल्यामुळं। आता सिम्पल काय करायचं बघा, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। सिम्पली हा जो फोटो आहे या फोटोवरती क्लिक करायचंय आणि इथे एक ऑप्शन आहे बघा इफेक्टच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय, ते खाली आडव्या 3 डॉट असलेल्या डॉट वरती क्लिक करायचंय आणि इथे एक ऑप्शन आहे बघा कॉपी इफेक्टचं, तर इफेक्ट कॉपी करून घ्यायचा, इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचे। ओके, तर आता सिम्पली आपण व्हिडिओवरती आलेलो आहेत अशा प्रकारे। तर आता काय करायचं बघा, हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे, त्याच्या समोरचे 2 फोटो धरायचे, तर हे बघा छोटे फोटो आहेत अशा प्रकारचे। तर काय करायचं, फक्त या छोट्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे, एक इथं मोठा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोर यायचे 2 छोटे फोटो बघायला मिळतील, तर या 2 छोट्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे, एक मोठा फोटो सोडायचा आहे
त्याच्या समोरच्या 2 छोट्या फोटोंना इफेक्ट ऍड करायचा. एकदम सिंपल आहे मित्रांनो, थोडं लक्षपूर्वक बघा व्हिडिओ, तुम्हाला सगळं समजून जाणार आहे. तर सिंपली काय करायचं, फक्त छोट्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा अशा प्रकारे. आणि ते पण काय करायचं, आपल्याला एक 6.25 सेकंदापर्यंत करायचंय. तर इथं ऑप्शन आहे, म्हणजे इथे एक मोठा फोटो येणार आहे, इथपर्यंत आपल्याला स्टॉप घ्यायचा. ओके. आणि इथे समोर असे बारके फोटो आहेत. सिंपली आपण हा जो इफेक्ट आहे तर या फोटोला ऍड केलेला आहे. तर आता सिंपल काय करायचं, आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, सिंपल हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. आता इफेक्ट कॉपी करायचं कसं तुम्हाला सांगितलेलं आहे, तर परत सांगायची गरज नाही असं मला वाटतंय. सिंपली हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो इफेक्ट कॉपी करून आपल्याला काय करायचं, व्हिडिओवरती यायचं, म्हणजे बिटमार्क प्रेसेटच्या लेअरवरती यायचंय. सिंपल आपण लेअरवरती आलेलो आहेत. आता हे जे काय मधले मोठे फोटो आहेत, तर सिंपली या मोठ्या फोटोला हा इफेक्ट ऍड करायचा आहे. वाटतं तुम्ही सॉन्ग ऐकून सुद्धा हा इफेक्ट ऍड करून घेऊ शकता, तुम्हाला डेफिनेटली सोपं जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे जितके आपले मोठे फोटो आहेत, जास्त काय नाही 4-5 असतील, तर या सगळ्या मोठ्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट ऍड केल्यानंतर काय करायचंय, आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. ओके. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचंय, तर सिंपली इथं एक 3 नंबरचा इफेक्ट आहे बघा अशा प्रकारचा. तर सिंपली या 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो. आणि इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचंय. आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, थोडं समोर आता स्क्रॉल करायचंय. आता इतके आपले जितके काय म्हणजे आपले बारके फोटो आहेत, छोटे बिट्स आहेत ते अशा प्रकारचे, तर या सर्व बिटला हा एकच इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. कारण आपण या फोटोला वेगळे इफेक्ट ऍड करून घेऊ शकत नाही, कारण तो इफेक्ट यामध्ये बसत नाही. तर हाच इफेक्ट काय करायचा, आपल्याला सगळ्या म्हणजे जितके काय आपले बारके आहेत, तर सगळ्या त्या बारके फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. सिंपल आहे एकदम, काही प्रॉब्लेम नाही. जर प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त आपल्या इन्स्टाला मेसेज करा. तर अशा प्रकारे बघा मी इफेक्ट ऍड केलेले आहेत. आता आपण लास्टचे करून घेतो इतके, एक कुठपर्यंत करायचे ते पण तुम्हाला मी सांगतो. आता जिथं मी डबल बीट लावलेला असेल, तर त्या डबल बीट पर्यंत आपल्याला इफेक्ट देऊन टाकायचा आहे. हे बघा लास्ट फोटो आहे डबल बीट पर्यंत, इथपर्यंत हा इफेक्ट ऍड करायचा, म्हणजे एकच इफेक्ट डबल बीट पर्यंत आपल्याला ऍड करायचा आहे. काही अवघड नाही मित्रांनो, लक्षपूर्वक बघा. तर सिंपली इथपर्यंत इफेक्ट ऍड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, बॅकलाच यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि मित्रांनो इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं, थोडं स्लाइड करायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, आपण एक 3 नंबरचा इफेक्ट ऑलरेडी कॉपी केलेला आहे, आता तोच पेस्ट केलाय. तर आपण हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे, सिंपली 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेऊयात. तर आता सिंपल काय करायचं, इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला परत आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे मित्रांनो. आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, थोडं स्लाइड करायचं आहे अशा प्रकारे. आता आपलं जो डबल बीट आहे ते डबल बीट पाशी यायचं, एकदम सिंपल. इथं आहे बघा आपलं डबल बीट. आता काय करायचं, इफेक्ट कुठून ते कुठपर्यंत ऍड करायचं आहे सांगतो मी तुम्हाला. तर 1 2 3 4 5 6, तर इथं डबल बीट लावून दिलेला आहे, तिथपर्यंत आपल्याला इफेक्ट ऍड करायचं. काय करायचं, डबल बीट जिथपर्यंत लावला आहे, म्हणजे हा डबल बीट तो समोरचा डबल बीट, तिथपर्यंत आपल्याला इफेक्ट ऍड करायचे. तर कसं असतं मित्रांनो, इफेक्ट असतात थोडेच, पण ती कशी लक्षपूर्वक पेस्ट करावे लागतात, नाहीतर आपला जो इफेक्ट आहे तो 100% इकडचं तिकडं झाला का व्हिडिओ आपला बिघडणार आहे. त्यामुळे तर आपण ह्या डबल बीट पासून तर ह्या डबल बीट पर्यंत हा इफेक्ट ऍड केलेला आहे. ओके, सिंपल असंच शिका, एडिटिंग काही प्रॉब्लेम नाही. तर आता काय करायचं, आपल्याला बॅकला यायचं आहे परत आपल्या इफेक्टच्या लेअरवरती. आता सिंपल काय करायचं, इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर आपण 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केलता. आता काय करायचं, तर हा 5 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. आणि मित्रांनो 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचे. आता काय करायचं, डायरेक्ट 2 नंबरचे डबल बीट पाशी यायचं. इथं काय करायचं सिंपल सांगतो. आता याच्या समोरचा एक फोटो असेल अशा प्रकारचा, तर ह्या फोटोवर इफेक्ट ऍड करायचा आहे. आता काय करायचं, याच्या समोरचे 2 फोटो सोडायचे. काय करायचे, समोरचे 2 फोटो सोडायचे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर इथून 3 नंबरचा फोटो म्हणजे याच्यामधले 2 फोटो सोडून द्यायचे आहेत. परत समोर यायचंय, याच्या समोरचे 2 फोटो सोडून 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. परत 2 फोटो सोडून 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. सोपं आहे, काय अवघड नाही, समजलं. आता फक्त इथून पुढे व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, कारण इथे थोडंफार गोंधळ आहे इफेक्ट तिकडचा, त्यामुळे सांगतोय. आता परत इफेक्ट वरती यायचंय. आणि इफेक्ट वरती येऊन आपल्याला काय करायचंय, एक 6 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इथं आहे बघा, तर हा 6 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचंय. आता काय करायचं, आपण जिथं आपले जे अगोदरचे इफेक्ट पेस्ट केला आत्ताचा, तर त्याच्या समोरच्या एक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. काय करायचंय, आता आपण हा इफेक्ट इथं पेस्ट केलेला आहे बरोबर, तर याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता काय करायचं, याच्या समोरचा फोटो जो आहे एक फोटो तो सोडायचा आहे.
जिथं आता आपण ऑलरेडी इफेक्ट एक पेस्ट केला आहे त्याच्या फोटोच्या समोर हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही बघा आता अशा प्रकारे तुम्हाला सांगतो मी, या फोटोच्या समोरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. आता म्हणताल की ते लास्ट फोटो आहे समोर फोटो नाही, तर या लास्टच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्या, दुसरं कोणतं इफेक्ट पेस्ट करायची गरज नाही. तर आता काय करायचं, परत इफेक्टवर जे वरतीच यायचं आहे. आता एकदम लास्टहून 1-2 नंबरचा इफेक्ट असेल अशा प्रकारचा, तर सिम्पली हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून मित्रांनो आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. ओके, आता व्हिडिओवरती येऊन आता काय करायचं बघा, आता आपले जे राहिलेले एक फोटो आहेत ते सगळे एक फॉटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. एकदम सिंपल सोपं सरळ भाषेत आहे. तर सिम्पली आपण या एक फोटोला इफेक्ट ऍड करून घेऊयात. जे प्रॉपर आपल्याला 3-3 याचा असं एक गट बनवायचा, ग्रुप बनवायचा आहे आणि ते 3-3 फोटोचा ग्रुप अशा प्रकारे तो पेस्ट करायचा. समजलं का तुम्हाला? तर समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा, मला पण कळू द्या समजत आहे की नाही. आता आपण ऑलरेडी तर सगळ्या फोटोला इफेक्ट ऍड केलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीनं. तर आता मित्रांनो ऍक्च्युली काय करायचं आपल्याला, हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर हा 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर सिम्पली काय करायचं आपल्याला, परत आपल्याला इफेक्ट वरती यायचं आहे आणि एकदम लास्टला आहे बघा अशा प्रकारचा. तर या लास्टच्या इफेक्ट म्हणजे लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा, ब्लरचा इफेक्ट आहे. सिम्पली इफेक्ट कॉपी करून मित्रांनो आपल्याला व्हिडिओवरती यायचंय आणि हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर ह्या 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा. तर आपण मित्रांनो अशा प्रकारे आपले जितके काही फोटो आहेत सगळे टोटल फोटो म्हणजे टोटल 55 ते 60 फोटो आहेत, तर टोटल फोटोला आपण एकदम एक करून इफेक्ट ऍड करून घेतलेले आहेत. इफेक्ट होते किती मित्रांनो, मोजून 7-8 इफेक्ट होते. तर 7-8 इफेक्ट आपण किती ह्याला पेस्ट केलेत, 55 फोटोला पेस्ट केलेत. ओके, आता आपण इफेक्ट ऍड केलेले आहेत, कॉंग्रॅच्युलेशन. आता काय करायचं बघा, सिंपल आपल्याला 0 सेकंदापाशी यायचंय, एक प्लस वरती क्लिक करायचे. आपल्याला काय करायचं मित्रांनो, एक सर्कल शॅडो ऍड करायची. काय करायची, सर्कल शॅडो. ज्यांना येत असेल त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे आणि ज्यांना येत नाही त्यांना मी शिकवतो. ओके, आता सिम्पली एक रेक्टेंगल ऍड करायचं आहे आणि वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचंय आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरिया. तर सिम्पली ऑप्शन वरती क्लिक करायचे मित्रांनो आणि ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर खाली आहे एक ऑप्शन कलर अँड फिलचं. सिम्पली यावरती क्लिक करायचंय. साईडला इथं अशा प्रकारे ग्रेडियंटचं ऑप्शन आहे, या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. इथे खालचे एक ऑप्शन असेल अशा प्रकारे सर्कल ग्रेडियंटचं 2 नंबरला, यावरती क्लिक करायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक ब्लॅक सर्कल बघायला मिळणार आहे. तर सिम्पली ब्लॅक सर्कल अशा प्रकारे सेंटरला ठेवून घ्यायचा आहे आणि हे जे व्हाईट कलर आहे तो व्हाईट कलर अशा प्रकारे एकदम सेंटर ठेवून घ्यायचा. ओके, सिंपल काय करायचं, खाली आता जो व्हाईट कलर आहे आपला, सिम्पली व्हाईट कलर वरती टच करायचं, याला ब्लॅक करायचे. साईडला जो ब्लॅक कलर आहे सिम्पली या ब्लॅक कलर वरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर एकदम आता आपली जी शॅडो आहे ती बनून रेडी होणार आहे. एकदम लास्ट बीट पशी यायचंय. लास्ट बीट पशी आल्याच्यानंतर आपली जी शॅडो आहे, शॅडोची लेंथ एकदम लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. आणि जर समजा मित्रांनो तुम्हाला जर शॅडो काय ऍडजस्ट करायची असेल तर कशी करायची ते पण तुम्हाला सांगतो. सिम्पली या शॅडोवरती क्लिक करायचंय, इथं कलर आणि फिल वरती जायचं फक्त, इथून तुम्ही तुमची शॅडो ऍड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, समजलं? तर सिम्पली मित्रांनो आपण शॅडो ऍड केलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ऍड करायची. सिम्पल काय करायचं, आता प्लस वरती क्लिक करायचंय, एक रेक्टेंगल ऍड करायचंय. सिम्पल रेक्टेंगल ऍड केलेला आहे. आता वरी आडव्या 3 डॉट असतील यावरतीच क्लिक करायचंय आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, ट्रेस टू कंपोजिशन एरिया. तर सिम्पली ऑप्शन वरती क्लिक करायचंय. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काय करायचंय, इथे एक ऑप्शन आहे बघा बॉर्डर अँड शॅडोचं. सिम्पली ऑप्शन वरती क्लिक करायचंय. इथे ऑप्शन आहे बघा स्ट्रोकचं. सिम्पली स्ट्रोकचं ऑप्शन याला इनेबल करायचंय आणि याचा जो स्ट्रोकचा कलर आहे ब्लॅक, सिम्पली ब्लॅक कलर वरती क्लिक करायचंय आणि याचा कलर व्हाईट ठेवायचा. ओके, आणि जी बॉर्डरची लेंथ आहे ती आपल्याला वाढून एक 12% ठेवून घ्यायची, 12 ते 13% ठेवून घ्या आणि एकदम लास्ट बीट पशी यायचंय 18 सेकंदापाशी आणि आपली जी बॉर्डर आहे बॉर्डरची लेंथ एकदम लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे. तर तुम्ही म्हणत असतात की बॉर्डर आपली दिसत कशी नाही, आता सिम्पल काय करायचं बघा, कलर आणि फिलवरती यायचं, फक्त इथे नो कलर सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारचे आपले बॉर्डर बघायला मिळणार आहे. सिंपल सोपं, समजलं मित्रांनो, काही सुद्धा अवघड नाही. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. आता एक तुम्हाला सांगतो मी अगोदरच सगळं इंट्रोडक्शन देतो. तर सिम्पली मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम एकदम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
तर भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर सिम्पली काय करायचं आहे, वर सेटिंग साईड शेअरचं ऑप्शन आहे बघा, तर सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथं आता व्हिडिओची क्वालिटी असते, आपल्या व्हिडिओची क्वालिटी काय आहे ते सिलेक्ट करून घ्या, 2K 4K. पण माझ्यामध्ये काय करा 10 पिक्सेल्स ठेवा, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालणार आहे आपला. आणि काय करायचं इथं खाली ऑप्शन आहे बघा एक्सपोर्टचं, सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे. तर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.